तुम्ही अंड्याची भुर्जी खाल्ली असेल, तुम्ही पनीरची भुर्जी खाल्ली असेल, पण कधी तुम्ही कारल्याची भुर्जी खाल्ली आहे का? आहे की नाही? तर कारल्याच्या भुर्जीसाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर इथे मी घेतलेली आहे छान ताजी ताजी कारली. सुरीच्या साहाय्याने आपल्याला ही जी कारल्यावरची जी खरवड असते ती संपूर्णपणे छान अशी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे काढत आहे. तर संपूर्ण आपण कारल्याची जी खरवड आहे हे पाहू शकता, अशा प्रकारे मी काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कारली आपल्याला मधून छान अशी चिरून घ्यायची आहेत. मधोमध कारली चिरून घेतल्यानंतर आपल्याला कारल्यामधल्या ज्या बिया असतात ते संपूर्ण बिया आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कारल्यामधल्या बिया अशा मधून काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व कारल्यामधल्या बिया ज्या आहेत ते काढून घेत आहे. जरा काढायला त्या जड जातात, पण पूर्ण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत, कारण त्या जरा कडक असतात. त्यामुळे अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. नंतर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ही कारली एकदम बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पाहू शकता मी कशी चिरत आहे. अशा प्रकारे आपल्याला अशी बारीक बारीक कारली चिरून घ्यायची आहेत. तर एकदम जाड जाड पण चिरायची नाही आहे, तर अगदी अशी पातळ पातळ आपल्याला चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व कारली अशी बारीक चिरून घ्यायची आहेत. पाहू शकता इथे आपली सर्व कारली चिरून झालेली आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला कारल्याला व्यवस्थित असं मीठ चोळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेत आहे. तर हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित सर्व कारल्याला असं मीठ चोळून घ्यायचं आहे. याचं कारण हे आहे की फ्रेंड्स, कारल्याला आपण जेव्हा मीठ चोळून घेतो तेव्हा त्याला छान असं पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सर्व पाणी पिळून काढायचं आहे. यासाठी की कारल्यामधला जो कडवटपणा असतो तो संपूर्णपणे निघून जातो. तर आता मी कारली एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलेली आहेत, यासाठी की त्याला पाणी सुटावं. त्यानंतर आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी 5 कांदे घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. मोठ्या आकाराचे मी 5 कांदे घेतलेले आहेत. आता भुर्जी म्हटलं तर त्याला कांदा जास्त लागतोच. त्यासाठी मी लहान मोठे असे मीडियम साईजचे आणि मोठे असे मिळून मी 5 कांदे घेतलेले आहेत. आता त्याला बारीक असं मी चिरून घेत आहे. आता तुम्ही म्हणाल की कारल्याची कोण भुर्जी करतं का? हो होते. तुम्ही नक्की अशी भुर्जी ट्राय करून बघा. तुम्ही अंड्याची भुर्जी देखील विसरून जाल ही भुर्जी खाल्ल्यानंतर. तर इतकी सुंदर ही भुर्जी बनते, कोणी म्हणणारच नाही की ही कारल्याची भुर्जी आहे. तर तुम्ही ही भुर्जी नक्की ट्राय करा. तर इथे अशा प्रकारे मी सर्व कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथे मी 2 लाल टमाटे चिरून घेतले आहेत. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिथे पाहू शकता कारल्याच्या भाजीला जे आपण मीठ चोळून ठेवलं होतं, तर पाहू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे. तर अशा रीतीने आपल्याला सर्व पाणी असं पिळून काढायचं आहे. त्याने काय होतं की कारल्याचा जो कडवटपणा असतो ना, तो कडवटपणा संपूर्णपणे निघून जातो. तर अशा रीतीने इथे पाहू शकता संपूर्ण मी कारल्याचं जे पाणी मिठाचं पाणी सुटलं होतं ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्वच्छ पाणी पुन्हा एकदा टाकून कारली आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहेत. यासाठी की आपली भुर्जीला खारटपणा येऊ नये, कारण कारल्याला भरपूर मीठ लागलं होतं आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा पाणी टाकून स्वच्छ असे कारले धुवून आणि असे पिळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे पाहू शकता मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे कारल्याचं आणि सर्व कारले असे व्यवस्थित असे छान पाणी काढून पिळून घेतलेले आहेत. तर इथे आता आपलं कारलं बनवण्यासाठी तयार आहे. तर आता इथे मी कढई गॅसवर तापत ठेवली होती. तर आता साधारण 2 ते 2.5 पळी मी इथे तेल टाकून घेत आहे. तर कढई आपली तापलेली असल्यामुळे पटकन आपलं तेल गरम होत आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला जी कारली आपण सगळं पाणी काढून घेतलं होतं ती कारली तेलामध्ये टाकून छान अशी कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर साधारण 1 ते 2 मिनटात आपली कारली छान अशी लालसर तळून घ्यायची आहेत.
तर तुम्ही पाहू शकता इथे अजून साधारण एक अर्धा मिनटं लागेल. तर अजून आपल्याला थोडंसं कारलं इथे फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आता एकदम छान असं कारलं आपलं तळून तयार झालेलं आहे. अगदी कुरकुरीत असं हे कारलं तयार होतं आणि अगदी तुम्ही हे असं देखील तळून खाऊ शकता. तर डायबिटीस पेशंटसाठी तर कारलं अतिशय चांगलं आहे. तर अशा रीतीने देखील कारलं तळून वरण भाताबरोबर देखील खाऊ शकतात. खायला अगदी अप्रतिम आणि कुरकुरीत असं लागतं. अजिबात त्याला कडूपणा राहत नाही. पूर्णपणे कडवटपणा त्याचा निघून गेलेला असतो. तर इथे पाहू शकता किती छान असे लालसर कुरकुरीत आपली कारली तळून झालेली आहेत. तर आता ह्याच तेलामध्ये मी काय करणार आहे, जो कांदा आपण चिरून घेतला होता तो संपूर्ण कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला एकदमच असा लालसर करायचा नाही आहे, तर गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आता या स्टेजला मी काय करणार आहे, जे लसूण आपण ठेचून आणि ज्या हिरव्या मिरच्या आपण कापून ठेवल्या होत्या त्या अगदी मधोमध मी टाकून घेत आहे. यासाठी की मध्ये तेल असल्यामुळे आपला लसूण तिथे छान असा तेलामध्ये लाल होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण लाल संपूर्णपणे आपल्याला कांदा पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं साधारण एक अर्धा ते 1 मिनटं आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही भुर्जी ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला अगदी मनापासून तुम्हाला ही भुर्जी आवडेल आणि कोणी म्हणणारच नाही आहे की ही कारल्यापासून केलेली भुर्जी आहे. तर आता मी काय करत आहे, जे टमाटे आपण चिरून घेतले होते ते टमाटे देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी काय करणार आहे, थोडंसं मीठ टाकून घेणार आहे यासाठी की आपला कांदा आणि टमाटा छान असा सॉफ्ट व्हावा, मऊ व्हावा. त्यासाठी हे बघा पाहू शकता इथे आता कांदा आणि टमाटा आपला किती पटकन सॉफ्ट असा झालेला आहे. त्यानंतर इथे मी काय केलं आहे, अगदी अर्धा चमचा धने पावडर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि छान असं तेलामध्ये आपल्याला सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्यामुळे काय होईल, आपला कांदा आणि टमाटा जो आहे तो खालून जळणार नाही आहे. त्यानंतर जी कारली आपण फ्राय करून घेतली होती ती सर्व कारली आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपली भुर्जी दिसत आहे. तर अशा रीतीने कारल्याची तुम्ही नक्की करून बघा. न खाणारे देखील ही कारलं खायला लागतील. आता इथे मी काय केलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला साधारण एक अर्धा मिनटं आपल्याला व्यवस्थित जी भुर्जी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता आणि शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे ओलं खोबरं. तर ओलं खोबरं मी थोडंसं किसून घेतलं होतं. तर थोडंसं आपल्याला याच्यात ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित भुर्जी जी आहे ती परतून घ्यायची आहे. तुम्ही नक्की ही भुर्जी करून पहा. कोणाला खाऊन कळणारसुद्धा नाही आहे की ही कारल्याची भुर्जी आहे. इतकी सुंदर आणि अप्रतिम ही भुर्जी होती आणि ते भरपूर अशी कोथिंबीर चिरून आपल्याला टाकून घ्यायची आहे. भुर्जी कुठलीही असो त्याच्यात कोथिंबीर आपण भरपूर टाकली तर त्या भुर्जीची मजाच वेगळी असते. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली कारल्याची जी भुर्जी आहे ती मस्त अगदी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि ही भुर्जी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही कारल्याची भुर्जी कशी वाटली. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गरम गरम चपातीबरोबर कारल्याची अशी भुर्जी खाण्याची जी मजा असते ना ती तुम्हाला मी सांगू देखील शकत नाही. इतकी भारी लागते ना ही कारल्याची भुर्जी. तर मी म्हणेन ना तुम्ही नक्की अशी भुर्जी करून बघा आणि मला
कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.